भेदाने फिकी व्हावी म्हणून मी औरंगाबादात आणि त्या ठिकाणी नोकरी मिळणारी पत्करली. मला वाटलं नोकरी पत्करली तर फिरायला जमत नाही, म्हणून तुमच्यासाठी मी गरिबीतून शिकून देशासाठी तुमच्यासाठी मी गरिबी ठेवून 1980 पासून गातो. 45 वर्ष झालेत. माझं वय 71 वर्ष चालू आहे, तरी गात आहे. ध्यान घेऊन ऐका पहिलं गाणं भगतसिंग. स्वतः लिहिलेले गाणे गातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात माझे कार्यक्रम झाले. मला मध्य प्रदेशाच्या बौद्ध धर्मगुरूने बौद्ध दीक्षा देऊन कवी क्रांती रत्न पदवी दिली. माझं कार्य अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पडद्यावर दाखवलं. नांदेडच्या कुसुमताई चव्हाण सभागृहात कबीर परिषद भरली होती. त्या परिषदेने मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. मुलांनो, मी जन्माला येऊन नाव कमवलं, पैसा कमवला नाही. पैसा कमवला पण पोटापुरता. गोष्ट सांगतो मी, गोष्ट सांगतो मी, क्रांतीवीराची एका मुला मुलीनो लहान थोरानो ऐका. तारीख 28 सप्टेंबर महिन्यात आणि 1927 सणात भगतसिंग झाला किसनलाल या शिखात. मुला मुलीनो लहान थोरानो ऐकाय. भगतसिंग 3 वर्षाचा होता जेव्हा शेतात खेळताना वडील पुसाले तेव्हा म्हणाला शेतात पीक घेतो बंदुकाय. मुला मुलीनो लहान चोरानो ऐकाय. 20 नायको निश्चय 19 साली त्या बागेमध्ये जालियनवाला बागेमध्ये इंग्रजांना गोळी झाडली. तेव्हा भगतसिंग 12 वर्षाचा होता. मुला मुलीनो लहान चोरानो ऐकाय. शाळेला न जाता बागेत जातो गेला. तेथील लाल माती घेऊन घरला आला. त्या मातीला घरी पूजल बरकाय. मुला मुलीनो लहान चोरानो ऐकाय. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला भगतसिंग आणि राजगुरूने घेतला. त्याने साय म्हणून सोंडो चोरानो ऐकाय. भगतसिंग आणि राजगुरू चंद्रशेखर बदला घेऊन पडलेला होत्या बाहेर. तिघानेही वेश बदलला होता बर काय. मुला मुलीनो लहान चोरानो ऐकाय. बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगाने दिल्लीच्या शंभरी खोलीत बॉम्ब टाकून अधिवेशनाला दिला त्याने हो धक्का. मुला मुलीनो लहान चोरानो ऐकाय. आपणाच धराया पोलीस झालेत म्हणून बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगाने खाली ठेवल्या हातातल्या बंदुकाय. मुला मुलीनो लहान चोरानो ऐकाय. भगतसिंग आणि भगतसिंगाचे दोस्त इंग्रजांना ठेवले लाहोरच्या तुरुंगात. कैद्यासाठी तो तिथे झटला बर का. मुला मुलीनो
लहाना थोरानो ऐकाय भगतसिंग आणि सुखदेव राजगुरूला न्याय देवतेने फाशीचा हुकुम दिला तरी मरणाला नाभ्याले ते वीर बरकाय फाशी तख्त्यावर हसत हसत जाऊन त्या तिघाने चोरीचं घेतलं तुंबानं भारत माता की जय म्हणाले एकदा विद्यार्थीनो फाशी द्यायच्या दिवशी इंग्रजाने भगतसिंग सुखदेवला फाशीच्या खोलीत नेऊन फाशी तख्त्यावर चढायला लावलं. भगतसिंग सुखदेव राजगुरू हसत हसत फाशी तख्त्यावर चढून उभा टाकले आणि एकामेकाला म्हणाले देशासाठी मला आधी मरू दे. इंग्रज थक्क झाले आपण मरणाला भेटो परंतु भगतसिंग सुखदेव राजगुरू मरणाला भेनात देशासाठी मरायला तयार झाले. तिघांनी मरणाची चळवळ करून फाशीच्या वर तो चांगलेल्या दोऱ्या हातात धरल्या आणि दोऱ्यांचा अगोदर मुक्का घेतला आणि नंतर त्या दोरीवर प्रेम करून त्या फाशीच्या दोरीवर प्रेम करून फाशीच्या दोरीचा गळफास गळ्यात अडकून भारत माता की जय म्हणून पुराण सोडा. बोला भारत माता की जय. 1931 23 मार्च मध्ये त्या तिघांना फाशी दिली हो जल्दी म्हणे त्र्यंबका क्रांतीरत्न बर काय. मुला मुलीनो लहान थोरानो ऐकाय विद्यार्थीनो गौतम बुद्ध समतावादी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतावादी होते आणि छत्रपती शिवाजी महाराज समतावादी होते, जातीवादी नव्हते. शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्मीयाचे आपले मावळे केले. शिवाजी महाराजाचे महार मावळे होते, मांग मावळे होते, मुस्लिम मावळे होते, सगळे होते. म्हणून त्यांनी जातीभेद केला नाही म्हणून देशाचं चांगलं झालं. तुम्ही जातीभेद विसरून एकी करून भारताचं स्वातंत्र्य सांभाळा म्हणून हा त्र्यंबक सामने शाळेचा कलाकार झालाय. नुसता मला 1984 ला जी नोकरी मिळाली त्याने ती नोकरी पत्करली ते महिन्याला 1 लाख रुपये पगार उचलून रिटायर झाले. मुलांनो 1 लाख रुपये महिन्याची नोकरी मी पत्करली नाही. देशासाठी जातीभेद पाहून देशात आपल्या जातीभेद नसता तर मी शाळेचा कलाकार झालो नसतो. मला वाटलं असतं माझ्या देशातले सगळे माणसं समतावादी आहेत, हे भारताचं स्वातंत्र्य सांभाळतात म्हणून मी नोकरी पत्करली नव्हती. पण जातीभेदामुळे बेटी पाहून मला वाटलं स्वातंत्र्य जर कमावलं तर भारत लवकर स्वतंत्र होत नाही. कारण त्या थोरांच्या काळात इंग्रजांना 150 वर्ष भारतात राज्य केले. आता तर किती वर्ष राज्य करतील काही सांगता येत नाही. ऐका शिवाजी राजाचे सगळ्या जातीचे मावळे होते, मारे होते मावळे. ऐका शिवाजी राजाच्या मावळ्यातले मावळे महार मावळे नाव गाजवून गेले. स्वराज्यासाठी लढलेल्या एकनिष्ठ महार मावळ्यांचा खरा इतिहास पुस्तकाच्या मुख पृष्ठावर लिहिले. महार मावळे नाव गाजवून गेले. महार एक देशातली दूर जात त्या
मूक भ्रष्ट केले महारमावळे नाव गाजवून गेले तुळापूरच्या अण्णासाहेब होणारे पुणे जिल्ह्यातल्या त्या थोर लेखकाने महारमावळ्यांचे ते पुस्तक लिहिले महारमावळे नाव गाजवून गेले संभाजी ब्रिगेडाचे पुणे प्रांताचे प्रवक्ते प्रकाशक उद्धव शिवले दत्ता बारावट्याने मुखभ्रष्ट केले महारमावळे नाव गाजवून गेले सर्व जाती धर्मीय मावळ्यामध्ये शेकडो महारमावळे त्या मावळ्यात होते सारे मावळे ते सारे मावळे सौराज्याच्या कामी आले महारमावळे नाव गाजवून गेले पाताळ गावचा सूर गोविंद महाराज रायगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी पाताळ आहे त्या पाताळ मध्ये जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राहत होते आणि त्याच गावात त्या पाताळ मध्ये शिवाजी महाराजाचा चोर मावळा महार मावळा गोविंद राहत होता गोविंद लक्षात ठेवा पाताळ गावाचा चोर गोविंद महाराज तांदोशी गावचा चोर रायाप्पा महाराजा तांदोशी गावचा चोर रायाप्पा महाराजा शंभू शिवरायाचे ते सहकारी झाले महारमावळे नाव गाजवून गेले कडसरीत सज्जा वायदंडे महाराजा वडून तुळापूरचा उतावळ्या महाराज ठारचा शिवाजी राजाचे सहकारी झाले महारमावळे नाव गाजवून गेले रायलायक धोंडलायक बहादूर महाराज मदारी मार मेकर शिवसरदार शिवप्रेमी त्र्यंबक शिवप्रेमी त्र्यंबक साबणे हे झाले माझं नाव त्र्यंबक माझ्या नावाचा देव त्र्यंबकेश्वर देवाच्या नावकऱ्याने चांगले काम करावे मी त्र्यंबकेश्वराचा नावकरी त्र्यंबक चांगले कार्य करू माझा नाव साबणे साबण कपडे अंग निर्मळ करते तर मी माणसाचे मन निर्मळ करतोय त्र्यंबक साबणे शिवप्रेमी त्र्यंबक साबणे हे झाले महारमावळे नाव गाजवून गेले महारमावळे नाव गाजवून गेले शिवाजी राजाच्या मावळ्यातले मावळे महारमावळे नाव गाजवून गेले मुलांनो मी हे पुस्तकी माहिती ते घेतलेले मी लोकांचं ऐकून दिले नाही या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात दोन पोवाडे अर्थात सर्वांनी शांतपणानं ऐकलं माईक नसतानाही त्यांनी एवढ्या वयामध्ये आपल्यापर्यंत आवाज देण्याचा प्रयत्न केला उपदेशात्मक गीत होते भगतसिंग राजगुरू आणि छत्रपती शिवाजी महाराज